अन्नाभाऊ साठे। ज्ञान को हर एक जुनून को जला दिया, ज्ञान को हर एक जुनून को जला दिया, इंसान को इंसान से मिला दिया, इंसान को इंसान से मिला दिया। इस देश में नेतृत्व बहुत हुए, इस देश में नेतृत्व बहुत हुए, उनको भी सलाह दिया, उनको भी सलाह दिया। हमारे एक अन्नाभाऊ साठे ने पूरा हिंदुस्तान हिला दिया, पूरा हिंदुस्तान हिला दिया। अन्नाभाऊ साठे यांनी स्वर्गावर लिखाण केले नाही, अन्नाभाऊ साठे यांनी आत्मा परमात्मावर लिखाण केले नाही, अन्नाभाऊ साठे यांनी राजावर राणीवर लिखाण केले नाही। अन्नाभाऊ साठे यांनी कुसाबाहेर जो माणूस घाम गळतो, कष्ट करतो, हाडाची कण आणि रक्ताचे पाणी करतो, आपलं मन आन मनगड देतो, त्याचं रक्त, त्याचा अश्रू आणि घामाची महती लिहिणारे अन्नाभाऊ साठे होय। मुंबईची महाराष्ट्रात ती अन्नाभाऊ साठे यांच्यामुळे जो अखंड महाराष्ट्राचा नकाशा आहे, तो अखंड महाराष्ट्राचा नकाशा, ते अखंड महाराष्ट्र कुणामुळे आहे तर ते अन्नाभाऊ साठे यांच्यामुळे। अस्पृश्यता स्पर्शाचा विठार पाळला जायचा त्या काळात कदाचित, म्हणून अन्नाभाऊ साठे यांच्या हातावर छडी न मारता ती छडी फेकून मारली, ती छडी अन्नाभाऊ साठे यांच्या डोक्यात लागली, म्हणून अन्नाभाऊ साठे यांनी 1.5 दिवस शाळा शिकून शाळा बंद केली। अन्नाभाऊ साठे मुंबईमध्ये असताना माकड खेळणारी माणसं, नंदीवाली माणसं, कोळशात काम करणारी माणसं, गिरणीवाली माणसं यांचे दुःख मांडले, तर त्यांचे प्रदर्शन केले नाही, तर त्यांना नायक बनवलं। वीर फकीर ही कादंबरी आहे का, ज्याला लोक दरोडेखोर म्हणत होते, चोर म्हणत होते, अन्नाभाऊ साठे यांनी त्यांना नायक बनवलं। अत्यंत गरीब समाज, विषमता याचा सामना करत त्यांनी आयुष्य घडवले। अन्नाभाऊ साठे हे फक्त लेखकच नव्हते, तर तिथल्या समाजाच्या हक्कासाठी ते एक योद्धा होते। त्यांच्या साहित्याने आजही समाजाला प्रेरणा मिळत आहे, त्या साहित्याला प्रेरणा मिळत आहे। त्यांच्या लेखणीतून गरीब, शोषित, मेहनत करणाऱ्या आवाजाला जगापर्यंत पोहोचवले। त्या दीनदुबळ्या, गरीब, कष्टकरी लोकांचा आक्रोश आपल्या पुस्तकातून मांडणारे अन्नाभाऊ साठे यांचा जन्म वाटेगाव येथे झाला। 1.5 दिवस शाळा शिकून सुद्धा 42 पेक्षा अधिक पुस्तके लिहिणारे म्हणजे या पृथ्वीवरचे एक चमत्कारच होते। साधी राणी उच्च विचार, हाच विचार अन्नाभाऊ साठे यांना तंतोतंत लागू होता। ते म्हणत, जग बदलेल घालून गाव, जग बदलेल घालून गाव, सांगून गेले मला भीमराव, सांगून गेले मला भीमराव। अन्नाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपले गुरु मानत होते। एका भाकरीच्या तुकड्यासाठी माणूस विकला जायचा, पण त्याला विकत घेणारा कोणी नव्हता। अशा राज्यात, अशा महाराष्ट्रात अन्नाभाऊ साठे यांनी साहित्य निर्माण केलं। अन्नाभाऊ साठे कोण होते? दलितांचे राजा होते, गरिबांचे आधार होते, भाऊंचे पुत्र होते, महाराष्ट्राचे रक्त होते, अफाट नाही होते, मूर्तिमंत तेज होते। अन्नाभाऊ साठे वादळ होते, नावात सादर होते, बाहेरून दगडासारखे, मनातून मेणासारखे, असे अन्नाभाऊ साठे होते, असे अन्नाभाऊ साठे होते। सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है, सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है, जिसने मानव जाति को चमकाया उन्हीं का नाम अन्नाभाऊ साठे है, जिसने मानव जाति को चमकाया उन्हीं का नाम अन्नाभाऊ साठे है। अन्नाभाऊ साठे हा शब्द हेच नाही, तर तो एक विचार आहे, विचार, आणि हा विचार महाराष्ट्राच्या कणाकणातून उरलेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।